पुण्यातील डेक्कन नदी पात्रात तरुणावर तीक्ष्ण शस्त्रानं वार करून संपवल्याची घटना घडली होती। या घटनेमागचं कारण काय आणि आरोपी कोण हे समजू शकलं नव्हतं। कृषल कसबे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। अखेर आज या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे। पैशांच्या वादातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासातून उघड झालंय। ओंकार कांबळे असं मुख्य आरोपीचं नाव आहे, तर कृषल कसबे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। डेक्कन येथील गाडीगीळ पूल अर्थात झेड ब्रिज आणि छत्रपती संभाजी पुलादरम्यान नदीपात्रातील मोकळ्या जागेत 19 एप्रिलला सकाळी 7:30च्या सुमारास कसबे यांचा मृतदेह आढळून आला होता। शस्त्रानं गळा चिरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं। डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल केला होता। गुन्हे शाखाने डेक्कन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। त्यात कांबळे याची दुचाकी हडपसरमध्ये आढळून आली आहे। दुचाकीवर रक्ताचे डाग आढळले, तसेच डिक्कीत 3 मोबाईलही सापडलेत। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी अंगावरील कपडेही बदलल्याचं निष्पन्न झालंय। चौकशीत आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्याचं समोर आलंय। कांबळे यांना कसबे यांच्याकडून घेतलेले 70,000 रुपये याची परतफेड केली नव्हती। यावरून दोघांमध्ये वाद झाला। घटनेच्या दिवशीही त्यांची भेट झाली। त्यावेळी वादातून शस्त्रानं गळ्यात चिरून खून करण्यात आला। त्यानंतर आरोपी पसार झाले होते। अधिक तपास डेक्कन पोलीस करीत आहेत।